उधर का भाई का कम करना। अभी चालू है, सीटी मारेगा तो उसको थोड़ा कम करना, क्यों तो वो स्पीकर नजदीक गिरते सीटी मार। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। जरा जोरात आवाज द्या बरं। हॅलो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। तथागत भगवान बुद्धांचा विजय असो। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। गुरु लहुजी वस्तादांचा विजय असो। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विजय असो। कर्मयोगी गाडगे बाबा तुकडोजी बाबांचा विजय असो। भाऊ यांचा जय जयकार होते, लक्षात घ्या। आपल्या बापाची कोण जय म्हटलं का आज लोक? आपल्या बापाचं नावच निघत नाही ना, मा बापाचं निघे ना तुमच्या बापाचं निघे, पण या बापाईचे नाव शिवबा, शिवराया आणि भीमराया दोघांनी भिडवली काया। आहे दोघांचाही जगी गावाला एक रयतेचा राजा, एक विटेचा राजा, एक बहुजनाचा राजा, एक ज्ञानियाचा राजा। शिवराया आणि भीमराया दोघांनी भाऊ अजरामर झालेले राजे आहेत ते, ज्यांचं जीवन आपल्या करता होतं, समाजाला वाहून घेतलेले राजे, ज्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे। स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे राजे संभाजीराजे स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, मी भारतरत्न बंद केलं, मी म्हणणार नाही मरेपर्यंत भारतरत्न। तुम्ही म्हणाल का? अरे आजकाल भारतरत्न कोणाला देऊन राहिले? चेंडू फेकला त्याने भारतरत्न, एवढा हलका करून टाकला भारतरत्न किताब। अरे तो शोभते बाबू ज्याचं पूर्ण जीवन आपल्या करता गेलं, राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब, लाल बहादूर शास्त्री, या महापुरुषाला भारतरत्न शोभते। आपल्या पार्टीचा आहे म्हणून राजकीय लोकांना देता का तुम्ही? अरे बाबासाहेबाची लायकी काय आणि आपली लायकी काय? शिवराया भाऊ, आपली लायकी कोणती आहे? बायको, नवरा, बाल्याची माय, बाल्याचा बाप,
विश्व साधलं. एक विद्येचा राजा, एक बाबासाहेबांचं जीवन एक ज्ञानी राजा तुमच्या माझ्यासाठी आहे. आणि म्हणून त्यांची कोणती जयंती आहे, किती वर्ष झाले सांगावं एखाद्या मुलीनं. बोलत जा. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणती आहे मुली अंदाजे? बोला. हे पोरगं बोलून राहिलं. थांब रे बेटा, शिजर झालं काय याच्या मायचं? ए पोरा थांब, बोलू नको. सांग ना एखाद्या मुलीनं किती वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकराले पैदा व्हायले? मालूम नाही. हॅलो नाही बोलत. तुम्ही निबंध लिहिला ना हो बाबासाहेबाचा, तुम्हाला काय बक्षीस तू आमची पोरगी आहेस पुतणी आहेत म्हणून दिले का हो तुम्हाला कंपास? तुम्ही बोला ना बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती बाई? बोल ना. तेव्हा नाही बोलत. मुक्या पहिऱ्या झाल्या तुम्ही. राही ना उभी. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग कोणती आहे? 14 एप्रिल. ये दीदी इकडे. दीदी ये ना बेटा. ती मुकी बैरी दिसून राहिली मला. ये ना तू नाही वा बस तू माग. तू कायली येऊन राहिली चष्म्यावाली? आता मी तर भलवून राहिली, तो तर येऊन नव्हती राहिली. इथंच आहे बाळा. आणि सांग इथंच वेळ चालला ना. बाबासाहेब आंबेडकरांच्या माईक दे रे, टिकून दे. हे माईकलेला ग. कोणती तारीख म्हटलं बाई बाबासाहेब माझ्या जन्माची? 14 एप्रिल. पुढे मालूम आहे 16 नाही राहू दे. तुझ्या बापाची जन्म तारीख सांग. मालूम नाही काय? मालूम नाही मग कुठे आहे? माहीतच नाही. बाबासाहेबाची लवकर सांगून राहिली की तुझ्या बापाची जन्म तारीख कोणाची सांगत लवकर? तुझ्या पप्पाची की बाबासाहेबाची? बाबासाहेबाची का सांगितली तू लवकर? तुझ्या बापाची अजूनही तारीख नाही येऊन राहिली. काय कारण आहे? हा बाप आपल्यासाठी जगला, अवघ्यासाठी ना. आपला बाप फक्त आपल्यासाठी जगते. बरोबर. 100 रुपये दे बक्षीस दिली. हे आहे बाबू. समजली ताई? म्हणून लोकाईसाठी जगली सावित्री, भीमाबाई, रमाबाई, जिजाबाई. म्हणून आज त्याच्या जन्माची नोंद समाज घेते. घे बाबा. आणि हे रजिस्टर घे. बस. ह्या बोलूनच नाही राहिले मुख्य पायऱ्या. तुम्ही कायची स्पर्धा दिली व बोलत जा ना. शक्ती कपूरच्या पोरीचं नाव सांगा एखाद्या बाईनं. उभं राहून महिलांपैकी बोला. शक्ती कपूरचे लाईन गेली काय? आहे ना. बाबासाहेबाले चौकात खंब्याच्या खाली जाऊन अभ्यास करायला लागे. आपल्या पोराईले मर्क्युरी लाईट आहेत तरी आपले पोट्टे नापास होऊन राहिले. हा फरक आहे बाबासाहेबाचा. म्हणून आपल्याला भीम जयंती शिव जयंती करा लागते. गजानन भाऊ शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. खुर्च्या नसतील तर बोलावू काय? हॅलो खुर्च्या नाहीत काय? मागावू काय? दिल्ली 4 जूनले बोलावतो खुर्ची मी. बचा. शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो. शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. भीम जयंती आज करता करण्यात येऊन राहिली दरवर्षी. माझ्या भीमाचा विचार, या महापुरुषाचा विचार
भीमाई, रमाई, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, मुसलमानाच्या घरात जन्मास आलेली फातिमा शेख, प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुलेची मैत्रीण फातिमा शेख. तो विचार आमच्या महिलांमध्ये, मुलीमध्ये बोलण्याची हिंमत यावी, आईमध्ये जगण्याची ताकद यावी. एकाच्या महालात फुलताती बागा, एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्याचं घर नाही प्राणाचं जागा, दुसऱ्याचं घर नाही प्राणाचं जागा. एकाच्या महालात फुलताती बागा, स्वातंत्र्य, समता, बंधुता. अरे शेवटचं काय आहे बाई? स्वातंत्र्य, समता, बंधुता. पुढचं काय आहे? दुसऱ्या महिलांनी मुलींनी बोला, मुलीनं महिलांनी बोला. बोलत जा लवकर. हा, स्वातंत्र्य, समता, बंधुता. आणि पुढचं बोला ना, माहिती बोलत जा. पोराईनं बोला रे, एखाद्या पोरही नाही तिथं. आणि म्हणून आपल्याला कीर्तनाची गरज आहे. शिक्षण बाया होय हे वाघिणीचं दूध आहे, म्हणून बाबासाहेब ओरडत. पण महाराचा करू करू आपण सत्यानाश करून घेतला. बुद्धाचा आहे, अण्णाभाऊ मांगाचा आहे, शिवाजी महाराज मराठ्याचा आहे, ज्योतिबा फुले माळ्याचा आहे, नामदेव महाराज शिंप्याचा, कुंब्याचा तुकोबाराया, चांभाराचा रविदास. जाती जातीत वाटलं. आणि बाबासाहेबांना ते जात मिटवायची होती आणि एक जात बनवायची होती. तो कोणती? मानवाची जात. एकाच्या महालात फुलताती बागा. माझ्या तुकारामाला अवघ्यांना एकत्रित आणायचं होतं. एकाच्या महालात मैंने बंद करा, इसका आवाज कम हो गया था वो देखने के लिए. मैं अभी चालू करा. तुम वो कम करते, मैं इसको बंद करके उसको चेक करता. उसको कम मत करना. सीटियां मारता ना तो इसको उठा के साले को इधर भेजो. जो गांव में आग लगाता ना वो हरामखोर को गांव में रहने का अधिकार नहीं है. ये स्पीकर नजदीक चलते नहीं भाई. ये जातीयवादी लोग आग लगाते. ये कभी भी जिंदगी में मेरे प्रोग्राम में आए तो स्पीकर आगे रखना. वो सीटियां वो कारण के मार रहे हैं. मेरे कीर्तन में मारा सीटी तो कोई तकलीफ नहीं, लेकिन शादी में मत मारने देना सीटी. ओ दूल्हा घबरा जाएगा कि मेरी दुल्हन पहले तो बुकिंग नहीं सीट के बजा के. पागल मुझे बना गई है सिट्टी बजा के. इसको साले को इधर सामने करो. ये तुम्हारे को बढ़ने नहीं देगा. गांव में का मुसलमान आगे नहीं दौड़ने को. गांव में के गरीब लोग आगे नहीं दौड़ने को ना. बड़े लोग उसको वो सीटे जब तक उसको आगे नहीं करते. ये जातीयवादी लोगों को पहले अटक करने